झी 24 तास एक पाऊल पुढे। अपघात प्रोन पॉइंट संपायचे, रस्ते सरळ करायचे, रस्त्यावरची अपघात स्थळ दुरुस्त करायची, त्यानंतर डिवायडर जे आहेत त्याला पेंट द्यायचा हो, आणि क्रॅश बॅरियर जे आहेत त्याच्यावर लाल रेट्रो रिफ्लेक्टिव्ह टेप्स बसवायची। अशा या सगळ्या सूचना दिल्या असताना सुद्धा PWD, MSRDC, IRB आणि या BOT कंपनीज आहेत हो, त्यांचं लक्ष नाही आहे। त्याच्यानंतर मी ऍक्सिडेंट प्रिव्हेन्शन कमिटी ऑफ महाराष्ट्राचा सभासद असल्यामुळं आम्ही 13 डिसेंबर 2018 ज्या MSRDC ला आणि IRB ला सूचना दिल्या होत्या एक्सप्रेस वे संबंधी, हो, त्याच्याकडे पण दुर्लक्ष होत आहे। MSRDC आणि IRB कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नाही। आतापर्यंत 10 वर्ष झालेली आहेत आणि त्याच्यात दुरुस्ती काहीच झालेली नाही। रस्ता सुरक्षेच्या दृष्टीनं रस्ता सुरक्षा ऑडिट होणं जरुरीचं आहे, त्याच्याकडे पण दुर्लक्ष होत चाललेलं आहे। त्याचप्रमाणे ड्रिंकिंग करून ड्रायव्हिंग करायची सवय वाढत चाललेली आहे आणि कायदे मोडायची प्रवृत्ती वाढलेली आहे आणि कॉमन सेन्स रस्त्यावरून जाताना किंवा डिसिप्लिन रस्त्यावरून जाताना करायची सवय जी आहे ती वाहन चालकांकडनं तुटत आहे आणि त्यामुळे हे अपघाताचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। हो, जोपर्यंत हे याच्यावर नियंत्रण येणार नाही, सेल्फ डिसिप्लिनची भावना तयार होणार नाही, त्यामुळे मला दुसऱ्यांना असं सांगावं लागतंय की अशाच पद्धतीने याच्यात वाढ होणार आहे आणि त्यामुळे शासनानं, PWDनं, पोलिसांनी आणि RTOनी हो, याकडे लक्ष देणं जरुरीचं आहे। अगदी म्हणजे सगळ्याच घटकांनी लक्ष देण्याची गरज आहे असं तुम्ही म्हणत आहात। आपल्याबरोबर अशोक दातार आहेत। दातार सर, एक शास्त्रीय उपाययोजना ज्याच्यासाठी तुम्ही सुद्धा अनेक वेळा पाठपुरावा केलेला होता की गाड्यांमध्ये चिप बसवण्याची ती योजना होती, त्याविषयी सांगा। सरकारने याला प्रतिसाद दिलेला नाहीये, आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी प्रतिसाद दिलेला दिसत नाहीये। ती नेमकी काय योजना होती हे एकदा जनतेपर्यंत पोहोचू द्या। RTOने देखील ह्या योजनेचा पाठपुरावा केलेला आहे, अच्छा, ट्रॅफिक पोलिसने पण केलेला आहे, हो, परंतु त्याच्यावर काही डिसायझिव्ह ऍक्शन काही होत नाहीये। त्यात दोन प्रकार आहेत। आपण जे माहिती तंत्रज्ञान याचा वापर जो आज आपण बँकामध्ये, शेअर मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर झालेला पाहतो, टेलिफोनमध्ये तर फार मोठी, हिंदुस्थान जगात पहिल्या नंबरवर आहे, हो, परंतु या सगळ्या यंत्रणेचा वापर सुरक्षेच्या बाबतीत अजिबात होत नाही आणि ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे। बंगलोर सारख्या शहरामध्ये देखील आता गाडीचा नंबर प्लेट कॅप्चर करायची सिस्टीम चालू झालेली आहे। याचा अर्थ असा आहे की प्रत्येक गाडीचा नंबर प्लेट नंबर जो असतो तर तो जो कॅमेऱ्याने टिपला आणि तो जर डेटाबेस असला तर त्या डेटाबेसमध्ये त्या नंबरची गाडी कोणाच्या मालकीची आहे, त्याचा ड्रायव्हर कोण आहे, त्याचा फोन नंबर काय, पत्ता काय, खरा पत्ता काय, पुष्कळ ठिकाणी पत्ता रजिस्टर एका ठिकाणी असते, गाडी चालवते दुसऱ्या ठिकाणी, त्या ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर काय आहे, या सगळ्या गोष्टींचा त्या डेटाबेस स्टोअर केला आणि तो प्रत्येक वेळा कधी कॅमेरा तो नंबर टिपला की त्या बरोबर तो डेटाबेसमध्ये त्याचा वापर होऊ शकतो की या गाडीची हिस्ट्री काय आहे, या वाहन चालकाची हिस्ट्री काय आहे, यांनी हा ऑफेन्स पूर्वी केला आहे का, असा जर लक्षात आलं आणि त्या ताबडतोब चालान मिळालं ईमेलद्वारा किंवा SMS द्वारा। आता मी असं म्हणू शकेन की असा गाडी असू शकत नाही, गाडी, ट्रक, बस कोणी की ज्याच्याकडे मोबाईल फोन नाही आहे। आजकाल मोबाईल फोनचा जवळजवळ मुंबईसारख्या शहरात किंवा पुण्यासारख्या शहरात देखील दर 3 माणसामागे एक फोन असतोच। तेव्हा ज्यांच्याकडे वाहन आहे त्यांना फोन असणं किंवा नंबर देणं किंवा इव्हन ईमेल ID देखील देणं हे कंपल्सरी केलं पाहिजे, नाहीतर तुम्ही गाडी घेऊ शकत नाही असा नियम केला पाहिजे। तर ही जी संबंध सिस्टेमिक ही रचना बदलली पाहिजे। त्याचप्रमाणे आपण गेल्या अनेक वर्षामध्ये फाईनचा जो भाग आहे तो अजिबात बदललेला नाही। याला सरकारला मध्ये काही वेळच नाहीये केवळ, आणि इथे पैसे सरकारला वाढू शकतात तर तो देखील रेव्हेन्यू कलेक्ट करायची सरकारच्याकडे इच्छा नाहीये। हे सर्व उपक्रम जर फाईनचा दर वाढवला आणि जर लोकांना जरब बसली की मी जर व्हायलेट रूल केला तर मी निश्चित पकडला जाईल। आज लोकांना काय वाटतं की मी जर रूलचं पालन केलं नाही तर मला 100त 1% चान्स आहे, 2% चान्स आहे की मी पकडला जाईल। झी 24 तास एक पाऊल पुढे।